नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जशी आपली MST ची PCM ची आन्सर की आली, तर त्या पद्धतीने मुलांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की सेकंड अटेम्प्टची आन्सर की कधी येते. फर्स्ट अटेम्प्टची आपली रिलीज झाली 20 तारखेला, मग सेकंड अटेम्प्टची कधी येणार आहे. त्याचबरोबर काय की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे. बरं, रिझल्ट लागणार आहे तर तो रिझल्ट दोन्ही अटेम्प्टचा मिळून सोबत लागणार आहे की वेगवेगळा रिझल्ट लागणार आहे, वेगवेगळ्या तारखेला लागणार आहे. त्याचबरोबर काय तर आपली ऍडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होते किंवा आणखीन काय अशा प्रोसेस स्टेप्स वगैरे असतात का की जेणेकरून आमचं ऍडमिशन व्यवस्थितरित्या होऊ शकतं किंवा काय काय स्टेप्स फॉलो करायला पाहिजेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर आपलं चॅनल हे तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे खूप महत्वाचं. त्याच्यामुळे चॅनलला मिस करू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की आपली आन्सर की कधी रिलीज होईल. तर आता पहा, आपली MST जो फर्स्ट अटेम्प्ट होता आपला, तर तो कधी झाला, तर तो 11 एप्रिल पासनं तर 20 एप्रिल पर्यंत झाला. 8 दिवसामध्ये एक्झाम झाली. 2 दिवस इथं सुट्टी होती. टोटल 16 शिफ्ट होत्या. आणि त्याची आन्सर की जी आहे, म्हणजे आपण ज्याला रिस्पॉन्स शीट म्हणतो, रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर की म्हणतो, तर ती 20 मेला लॉन्च झाली किंवा 20 मेला रिलीज झाली. इथं जर आपण पाहिलं व्यवस्थित थोडंसं, तर एंड ऑफ एक्झाम कधी होता, म्हणजे काय लास्ट डे ऑफ एक्झाम कधी होता, तर 20 तारीख. आणि एका महिन्याच्या नंतर आन्सर की रिलीज झाली. मग एवढा टाइम लागतो की आन्सर की साठी, तर मी सांगतो एवढा टाइम लागत नाहीये. पण हा इथं का टाइम लागला, कारण याच्यामध्ये सीईटी सेलला सेकंड अटेम्प्ट पण कंडक्ट करायचा होता, म्हणजे सेकंड अटेम्प्ट पण सुरू होता. त्याचबरोबर PCBचे पण अटेम्प्ट कंडक्ट करायचे होते, बरोबर. आणि जर एवढ्या लवकर आन्सर की रिलीज केली असती तर मुलं पॅनिक झाले असते. दॅट्स वाय सीईटी सेलने थोडंसं होल्ड केलं आणि नंतर आन्सर की रिलीज केली. पण सेकंड अटेम्प्टच्या वेळेस आपण असं कन्सिडर करू शकत नाहीये, कारण आता सीईटी सेल सध्या आयडल कंडिशन मध्ये आहे. मग त्याच्यामुळे जर पाहिलं तर सेकंड अटेम्प्टचे डेट्स किती येतं, 12 मे पासून 21 मे पर्यंत सेकंड अटेम्प्ट होता आपला. शेवटचा दिवस कधी होता, 21 मे. तर त्याच्यानंतर एक 10 ते 12 दिवस आपण कन्सिडर करू शकतो की त्यामध्ये ऍडमिशन तुमची आन्सर की रिलीज होईल. जनरली जर आपण लास्ट टाइम जरी पाहिलं, तर लास्ट टाइम सुद्धा तोच सिनेरिओ होता की 10 ते 12 किंवा 15 दिवसांनी आन्सर की रिलीज होत होती. त्याच्यानंतर जर आपण म्हणजे 2024 जरी पाहिलं तर तोच सिनेरिओ होता. आणि सेकंड अटेम्प्ट साठी सुद्धा आपण तेच कन्सिडर करू शकतो, बरोबर. मग तसं जर पाहिलं तर 31 मे टू 2 जून हा तुमचा आन्सर की पिरियड, आन्सर की रिलीज होण्याचा मोस्ट प्रोबेबल पिरियड आहे. या टाइम मध्ये आन्सर की ही तुमची रिलीज होऊ शकते. हा ठीक आहे, 1-2 दिवस पुढे पण जाऊ शकतात. एक 5 जून पर्यंत हा पिरियड सुद्धा जाऊ शकतो. मी तुम्हाला अपडेट देणार आहे, काळजी करू नका. त्यासाठी सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवणार. त्यासोबत आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, तो पण जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. खूप सारे मुलं तिथं जॉईन आहेत आणि त्यांना रिअल टाइम अपडेट आपण पोहोचवण्याचं काम करतोय. बरं, मग तुम्हाला आता एक्सपेक्टेड डेट समजली की कधी तुमची सेकंड अटेम्प्टची आन्सर की येईल, की 31 मे टू 2 जून ह्या दरम्यान तुमची आन्सर की येऊन जाईल. बरं, त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर रिझल्ट कधी येईल. बरं, रिझल्ट कधी येईल याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो रिझल्ट येणार आहे हा एकाच दिवशी येणार आहे का वेगवेगळा येणार आहे. पण मोस्ट प्रोबेबल आपण जे म्हणतो, आता याच्याबद्दल आपण काही बाकीत करू शकत नाही किंवा काही सांगू शकत नाही का, तर इथून मागे फर्स्ट अटेम्प्ट एकच अटेम्प्ट होता ना MST CET ला. याच वर्षी 2 अटेम्प्ट आलेत, बरोबर. आपण पुढच्या वर्षी व्यवस्थित सांगू शकतो सगळ्या गोष्टी. पण या वर्षी काय आपण ह्या गोष्टीशी थोडंसं नवीन आहेत किंवा 2 अटेम्प्टशी थोडंसं नवीन आहेत. तरीही तुम्हाला सांगतो, ओके, एक अंदाज वर्तवतो किंवा मोठमोठ्या लोकांनी जो अंदाज वर्तवलाय तो तुम्हाला सांगतो, की जी फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट आहे, तर यांचा रिझल्ट हा सेम टाइमला येणार. येस, ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, तर येस सेम टाइमला येणार. बरं, याच्यातला तुमचा रिझल्ट ऍडमिशन प्रोसेससाठी कोणता रिझल्ट कन्सिडर करणार, तर पहा, फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये ज्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल पर्सेंटाईल तुमचं जास्त आहे, ओव्हरऑल पर्सेंटाईल मार्क्स इथं कन्सिडर होणार नाहीत किंवा तुमचं सेपरेट सेपरेट पर्सेंटाईल कन्सिडर होणार नाहीत. ओव्हरऑल जे पर्सेंटाईल जास्त आहे ज्या अटेम्प्ट मध्ये, तर त्या अटेम्प्टचा रिझल्ट तुम्हाला हा कॅप ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होणार, बरोबर. या पद्धतीने आहे. मग तुम्हाला समजलं. आता रिझल्ट एका टाइमला लागणार आहे का सेपरेट सेपरेट, तर एकाच टाइमला. त्यानंतर रिझल्टची तारीख काय, तर मोस्ट प्रोबेबल तारीख आहे 17 जून ते 22 जून या दरम्यान रिझल्ट लागू शकतो. आता लास्ट टाइम जर आपण पाहिलं तर MST CET 2025 चा रिझल्ट 16 जूनला डिक्लेअर झाला होता. 16 जूनला डिक्लेअर झाला होता. आणि आन्सर की वगैरे आय थिंक 3 तारखेला वगैरे काहीतरी डिक्लेअर झाली होती, 3 जूनला, बरोबर आहे. मग यावेळेस आपण कन्सिडर करू, जेव्हा 5 जून किंवा 2 जूनला तुमची आन्सर की डिक्लेअर झाली, तर त्याच्यानंतर एक 17 जून ते 22 जून हा एक सेफ पिरियड आहे किंवा मोस्ट प्रोबेबल पिरियड आहे तुमचे रिझल्ट डिक्लेअर होण्याचा. इथं डेट्स वाढवून का दिलेत, कारण MST CET ला 2 अटेम्प्टचे रिझल्ट डिक्लेअर करायचे, बरोबर, आणि ते सोबत करायचे. त्याच्यामुळे थोडासा वेळ तर ते घेणार.
आणि असं नाही याच्या पुढे तर ते जाणार नाहीत, कारण ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे तर 3-3.5 महिने आपली ही प्रोसेस चालते. त्या 3-3.5 महिन्यामध्ये आपल्या चॅनलची तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मग ह्या प्रोसेसला डिले व्हायला नको. त्याच्यामुळे जून प्रोबेबल तुम्हाला सांगतो 15 ते 20 जूनच मोस्ट प्रोबेबल आहे. पण सेफ साईडसाठी आपण 22 जून इथं पकडलंय. बरोबर? मग ही प्रोसेस सुद्धा डिले व्हायला नको, किंवा फर्स्ट इयरची जी मुलं आहेत सध्या तर ते सेकंड इयरला जायला पाहिजे. त्यावेळेस नवीन स्टॉक आपण तिथं भरू शकतोय. बरोबर? म्हणजे ह्या पद्धतीने सर्व प्रोसेस ही इंटरलिंक आहे. त्याच्यामुळे रिझल्टची डेट ही या तारखेला लागू शकते. बरं, त्याच्यानंतर आणखीन काय? तर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे काय? कॅप ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल? तर पहा, रिझल्ट लागल्याच्या नंतर एक 10 ते 12 दिवस त्या ठिकाणी आपल्याला गॅप दिला जातो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणतंही काम करायचं नसतं. पण त्याच्यानंतरनं काय होतं, तर कॅप ऍडमिशन प्रोसेस सुरू होते. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलाय. सॉरी, डिटेल व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे. ओके, उद्या आपला 8 वाजता व्हिडिओ येईल, 8:15ला. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये मी काय केलंय, की डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एक्सप्लेन केलाय. कॅप ऍडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती 0 तुम्हाला काही जरी नॉलेज नसेल ना त्यातलं, काही अडचण नाही. तो व्हिडिओ पहा. तुम्हाला सर्व स्टेप्स, काय-काय गोष्टी असतात, कशा-कशा गोष्टी आपल्याला टॅकल करायच्यात, सगळं समजून जाईल. त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बिलकुल मिस करायचा नाहीये. मग ती प्रोसेस कधी सुरू होईल? तर फर्स्ट वीक ऑफ जुलै. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपली एमएसटी-सीईटीची कॅप ऍडमिशन, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसची सुरुवात होऊन जाईल. आणि ही प्रोसेस खूप लेंदी आहे. 4 राउंड्स होणार. मेरिट लिस्ट यायच्यात, ऍडमिशन कन्फर्मेशन, त्याच्यानंतर आयएलएस स्पॉट वगैरे खूप लेंदी प्रोसेस आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. बरोबर? मग तुम्हाला समजलं कधी सुरू होणार आहे? बरं. आता तुमची जबाबदारी मी तुम्हाला सांगतोय. रिझल्ट वगैरे लागणार आहे, त्यात काही वाद नाही. पण तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. डॉक्युमेंट्स कोणकोणते? तर पहा, कॅटेगरीच्या मुलांना 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. कॅटेगरी कोणत्या? ओबीसी, एससी-बीसी, त्याच्यानंतर NT1, NT2, NT3, SC, ST, EWS. 3 महत्वाचे डॉक्युमेंट्स काय आहेत त्यांच्यासाठी? तर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर, हे 3 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत, डोमॅसाईल झालं, त्याच्यानंतर काय नॅशनॅलिटी झाले, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला वगैरे, हे तर तुम्हाला मिळतात इझिली. पण हे 3 डॉक्युमेंट महत्वाचे आहेत. हा जो पिरियड तुम्हाला मिळाला ना, ओके, सुट्टीसारखा पिरियड, तर ह्या सुट्टीसारख्या पिरियडमध्ये त्या 3 डॉक्युमेंटचं काम तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. कारण नंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये खूप घोटाळा होतो. म्हणजे काय, नंतर डॉक्युमेंट्स मिळत नाहीत, किंवा त्या ज्या अथॉरिटी असतात डॉक्युमेंट्स देणाऱ्या, त्या डॉक्युमेंट इश्यू करत नाहीत लवकर. बरोबर? आणि आपल्याला डॉक्युमेंट्स तर लवकर पाहिजे असतात, कारण आपलं ऍडमिशन हे कॅन्सल व्हायच्या वेळ आलेलं असतं. मग त्यासाठी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. मी त्याच्यावर पण नक्की व्हिडिओ बनवणार आहे, किंवा ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेत भरपूर. ते तुम्ही चेक करा, किंवा नवीन सुद्धा व्हिडिओ मी त्याच्यावर घेऊन येणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची बिग अपडेट, ती म्हणजे आपली काउन्सिलिंग. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आपण काउन्सिलिंग लॉन्च करतोय. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये प्राइस वगैरे अजून काही डिस्क्राईब केली नाही, आणि आपली प्राइस ही नेहमीच तुम्हाला परवडण्यासारखी असते. त्याच्यामुळे थोडासा वेट करा. आपली काउन्सिलिंग लवकरच तुमच्या हेल्पला येते. मग हा व्हिडिओ कसा वाटला, किंवा नेक्स्ट व्हिडिओ मी कशावर बनवू, मला टॉपिक सजेस्ट करा तुम्ही. म्हणजे तुमच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, तर त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ नक्की प्रोव्हाइड करेल. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.